हॅलो मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला भाकरी कशी करणार आहे ते सांगणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची आहे. आता मी करायला घेणार आहे. हे आपण एक भाकरीचं पीठ घेतलेलं आहे अगोदर. नंतर ना पाणी आपण असं थोडं थोडं वतून घेऊ. लय पण पातळ करू नका, आपली भाकर तयार व्हायची नाही. असं इतकं पीठ असं घट्ट ठेवा, लय बी असं पातळ करू नका. आणि जर पातळ झालं तर थोडे असं पीठ घेऊ, अजून ह्याला आपण असे घट्ट करू. भाकरी अशी मळून घ्या, म्हणजे भाकरी चांगली लागते. तुम्हाला दोन हाताने जर मळायची असेल तर असं करून असं करायचं, अशी मळायची. आणि जर एका हाताने बी चालते, एका हाताने सोपं जाते आपलं असं मळायचं. भाकरी जितकी मळतील तितकी भाकरी चांगली चविष्ट लागते खायला, आणि चांगली पण येते, कुठे चिराते जात नाही. असं पाणी थोडं आदनं मधनं लावून घ्या त्याला, आणि असं चुरून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही शिकू शकता. आता ही झालं आपल्या मळून तयार. असं प्रथम करा, दोन्ही हाताने असं करून परत असे करा. नंतर ना असे तुम्ही करून घ्या, अशी गोल गोल. आता आपण भाकरी करण्यासाठी थोडे असे पीठ चौकून टाकून घेऊ. आणि हे आपण केलेलं पिठाचा गोल गोल गोळा ह्याच्यावर असा टाकून परत अशी हळू 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 आपण भाकर थापून घेऊ. आधी एका हाताने थापा, परत आपल्या हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडी पिठाचं चिमीट घेऊन असं करून अशी परत दोन्ही हाताने असे थापा. काटते पातळ येऊ द्या. परत दुसऱ्या हाताच्या साह्याने अशी गोल करून थोडे थोडे असे वरणी करून हात थोडा ही करून अशी परत अजून दोन हाताने थापून घ्या. लय पण जोर द्यायचा नाहीये, थापताना असा अलगद थापून घ्यायची. हे पहा, आपली भाकर तयार झालेली आहे. आता आपण तवा गरम करू. आता आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये अशी भाकर अशी टाकून, चला आता आपण असे पाणी लावून घेऊ चौकोन. हे पहा, चौकोन पाणी आपण लावून घेतलेलं आहे. आता वरण थोडी भाजत आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. परत आपण इथे अशी आपण आता पलटी करून घेऊ. तुम्ही उंटाण्याच्या साह्याने करू शकता, मी हाताने केलेले आहे. आता खालनं चांगली शिजत. तुम्ही पहा, तुम्हाला मी सांगते कशी भाकर तुम्ही भाजायची. हे पहा, अशी छान अशी पहा तुम्ही, अशी तुम्ही चौकोन अशी सगळी भाजून घ्या. कच्ची कुठं बी ठेवू नका. ही चांगली भाजलेली आहे, अशीच तुम्ही पण भाजून घ्या. आता मी हा भाग खाली करून असं टाकत आहे.
तुम्ही पहा अशा प्रकारची भाकर आपली फुगून चांगली तयार झालेली आहेत. आणि जर थोडी तुम्हाला कच्ची वाटली तर अशी थोडी थोडी करून अशी भाजून घ्यायची. त्याची काटं तिथं अशी कच्ची राहू शकते, अशा कडा कच्च्या राहू शकतात. म्हणून आपलं असं असं हाताच्या साह्याने करून अशी भाजून घ्यायची. मस्त फुगून आपली भाकर तयार झालेली आहे. आता आपली भाकर तयार झालेली आहे भाजून, तुम्ही पाहू शकता.